थँक्यू. नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली ठाकूर, जळगाव चॅप्टरची उमंग कोऑर्डिनेटर. आपला सर्वांना माहितीच आहे की आपला फिट याचा आज प्रोग्राम आहे आणि ते जळगाव चॅप्टरच्या डॉक्टर जयश्री महाजन हे आपल्याला खूप छान सब्जेक्ट वरती आज माहिती देणार आहे. तरी आपण सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा. तसेच सगळे जळगाव ट्रेझरच्या वृषाली मॅडम, नॉर्थ महाराष्ट्र रिजन हेडच्या रश्मी गोखले मॅडम यांचं मी स्वागत करते. पुन्हा सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सुरू करायचं का रश्मी मॅडम? जयश्री मॅडमचं इंट्रोडक्शन द्या ना. हो, नाही देते मी. म्हटलं सुरू करायचं ना. सुरू करून. जळगाव चॅप्टर च्या उमंग विंगच्या मेंबर्स आहेत डॉक्टर जयश्री महाजन, फाउंडर ऑफ काशीज आयुर्वेदिक आणि पंचकर्म क्लिनिक. जळगाव येथे त्या 16 वर्षापासून आयुर्वेदिक आणि पंचकर्म याची प्रॅक्टिस करतात. डिप्लोमा इन क्लिनिकल न्यूट्रिशन फ्रॉम दिल्ली युनिव्हर्सिटी इथून त्यांचं हे ग्रॅज्युएशन झालं आहे. त्यांच्या स्पेशालिटीज आहे हेल्प्स पीसीओडी पेशंट विथ होम बेस्ड फूडवर. तसंच सीईओ ऑफ काशीज नॅचरल कॉस्मेटिक. यांचं वैशिष्ट्य आहे की ते केमिकल फ्री कॉस्मेटिक्स आपल्याला हे करतात, प्रोव्हाइड करतात. फास्ट पेन रिलीफ ट्रीटमेंट्स विथ आयुर्वेदिक टेक्निक इन आर्थरायटिक्स अँड फ्रोझन शोल्डर्स. 2016 पासून त्या वेगवेगळ्या इथे मेडिकल कॅम्प मध्ये सहभाग घेतात आणि त्यांचं अमूल्य असं योगदान आणि मार्गदर्शन करतात. त्यांच्या स्वतःच्याच क्लिनिक मध्ये अनेक हेल्थ कॅम्पचे ते आयोजन करत असतात आणि त्यांची टॅगलाईन आहे ऑलवेज बिलीव्ह इन नेचर. हॅलो, जयश्री मॅडम, तुम्ही सुरू करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार. थँक्यू रुपाली मॅडम, खूप छान इंट्रोडक्शन करून देण्यासाठी. सर्वप्रथम श्रोत्यांचं स्वागत करते आणि आजचा विषय मी सांगितलं आहे की स्ट्रेस आणि हार्मोन इम्बॅलन्स हा अतिशय रिसर्च बेस्ड असा विषय तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यावर पूर्णपणे रिसर्च झालेला आहे आणि जर तुम्हाला दिवसभर शरीर दुखणं, जास्त प्रमाणात थकवा येणं, डायबिटीज, बीपी, पीसीओडी, हार्मोनल इम्बॅलन्स, डिप्रेशन, अँझायटी, इन्सोमनिया असे काही त्रास असतील तर तुम्ही नक्की हा विषय व्यवस्थित समजून घ्यावा असं मला वाटतं. सुरुवात करूया की झोप म्हणजे नक्की काय असतं. झोप ही शरीराची अशी अवस्था असते की ज्यात शरीर पूर्णपणे आरामाच्या स्थितीत जातं आणि स्वतःला रिपेअर करतं, अनावश्यक गोष्टी डिलीट करतं आणि आवश्यक डाटा स्टोअर करतं. थोडं कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये सांगते, बऱ्याच लोकांना लँग्वेज समजते म्हणून. ज्या गोष्टी आवश्यक नसतात त्या आपल्या शरीराच्या कॉम्प्युटरद्वारे त्या आपोआप डिलीट होतात, निघून जातात किंवा निघण्याच्या स्टेजला त्या येतात. झोपेमुळे अजून एक टर्म आहे रिबूट करणं. म्हणजे आपला मोबाईल जर खूप स्लो चालत असेल तर आपण त्याला रिबूट करतो. तसंच झोप आपल्या शरीराचं रिबूटचं काम करत असतं. आपल्या गोष्टींना इम्प्रूव्ह करण्याचं काम करत असतं. झोप व्यवस्थित घेतल्याने काय काय फायदे होतात. झोप व्यवस्थित घेतल्याने आरोग्य नीट राहतं, शारीरिक आणि मानसिक. आता ते कसं समजून घेऊया. बरेच ही झोपेची जी सिस्टम असते त्याला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हटलं जातं सायन्सच्या लँग्वेज मध्ये. बायोलॉजिकल क्लॉक मध्ये ही सिस्टीम जेव्हा आपण लाईटचा शोध लागलेला नव्हता तेव्हा अंधार आणि उजेड या दोन गोष्टींवर झोप ही डिपेंड असायची. जेव्हा उजेड पडला तेव्हा जाग येते आणि जेव्हा अंधार पडला तेव्हा झोप. अशी ती नॅचरल बायोलॉजिकल आपली सिस्टीम आहे, बायोलॉजिकल क्लॉक आहे. तर
सायंटिफिकली ही गोष्ट आपण आता समजून घेऊया. सायंटिफिकली झोप येण्यासाठी आणि जाग येण्यासाठी दोन हॉर्मोन्स काम करत असतात. तर एक कॉर्टिझोल हॉर्मोन, ज्याला स्ट्रेस हॉर्मोन असं पण म्हटलं जातं. हे हॉर्मोन शरीरात सकाळच्या सुरुवातीच्या जेव्हा सूर्यप्रकाश येतो 7 ते 10च्या काळात हे हार्मोन ऍक्टिव्हेट होतं आणि तुम्हाला जाग येते. हे हार्मोन ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हे आपल्याला उठवण्याचं काम करतं. सकाळी त्यामुळे आपण उत्साहाने उठत असतो. समजा हे हार्मोन ह्या पद्धतीने उठवायचं काम करतं, पण बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो की सकाळी जागच फ्रेश येत नाही. तर त्यावेळेस पण या हार्मोनचा आपल्याला उपयोग करता येतो. सूर्यप्रकाशात एक तास घालवला तर हळूहळू हा प्रॉब्लेम पण जायला मदत होते. संध्याकाळच्या वेळी हे हार्मोन अतिशय कमी प्रमाण त्याचं हळूहळू होत जातं. 10 वाजेनंतर प्रमाण कमी होतं आणि संध्याकाळपर्यंत या हार्मोनचं प्रमाण बरंच कमी होऊन आपल्याला झोप येण्याच्या स्थितीला मदत होते. दुसरा हार्मोन आहे मेलाटोनिन हार्मोन, जे झोप येण्यासाठी आपल्याला मदत करतं, जे अंधारात काम करतं. अंधार झाल्यावर मेलाटोनिन हे हार्मोन ऍक्टिव्हेट होतं. 10 वाजेपर्यंत ह्या हार्मोनचं प्रमाण कमी असतं आणि 10 ते 2 या काळात हे हार्मोन जास्त प्रमाणात स्रवतो. या काळात जर आपण झोपेच्या स्थितीत गेलो तरच बॉडी शरीराचं रिपेअरिंग, रिन्युएशन असं काम करतं. शरीराचं आणि मनाचं पण दोन्ही गोष्टींचं काम हे हार्मोन करत असतं आणि आपण जर यावेळेस झोपलेलो असलो तर आपलं रिपेअरिंगचं, रिबुटिंगचं काम व्यवस्थित होत असतं. तर ह्या फेज मध्ये काय काय गोष्टी घडतात. जेव्हा मेलाटोनिन हार्मोन सिक्रीट होतं, म्हणजे 10 ते 2च्या काळात जेव्हा आपल्याला गाढ झोप लागलेली असते, तेव्हा ज्यांचं वजन वाढलेलं असतं त्यांना त्यांच्या शरीरातलं फॅट बर्न करण्यासाठी हे हार्मोन काम करत असतं. या हार्मोनचं मुख्य काम आहे शरीरातल्या नको असलेल्या गोष्टी बाहेर काढणं आणि आवश्यक असलेल्या गोष्टी ठेवणं. मग शरीरात जे फॅट अतिरिक्त असतं ते बाहेर काढण्यासाठी हे काम करतं. त्याच्यानंतर इम्युनिटी वाढते ह्या काळात जर आपण व्यवस्थित झोप घेतली तर. इंजुरीज काही असलेल्या असतील, जखमा असतील, आजारी असतो आपण अशा काळात जेव्हा आपण झोप घेतो तर सगळं शरीर रिपेअरिंग आणि टॉक्झिन बाहेर काढणं असं काम करत असतं आणि त्यात हे मेलेटोनिन हार्मोन मुख्य आहे. स्त्रियांची पाळी येण्यासाठी आणि ती रेग्युलर ठेवण्यासाठी पण हे काम हे हार्मोन खूप उपयोगी आहे. जर तुमची पाळी रेग्युलर नसेल तर तुमची रात्रीची झोप नीट नसते, तर ती झोप नीट घेणं हे खूप महत्वाचं आहे. नंतर सगळ्या सेल्स नीट, एक मिनिट, शरीराच्या सगळ्या सेल्स नवीन बनवणं. आपलं शरीर दररोज नवीन बनत असतं, बऱ्याच गोष्टी यात बदलत असतात आणि नवीन बनत असतात. तर ते नवीन बनवणं हे कामही ह्या काळात होतं. हाडांची मजबूती हे आणि दुरुस्ती हे काम होतं. तर हे झोप घेणं ह्या गोष्टी होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. शरीर म्हणजे दोन गोष्टी आहेत. आपल्याला एक वर्किंग प्लेस दिलेली आहे की ती दिवसा आणि रेस्टिंग फेज असते ती रात्री असते. हे लाईट आल्यानंतर ही सायकल डिस्टर्ब झाली आहे, पण आपण स्वतःमध्ये ही सायकल स्वतः दुरुस्त करायला पाहिजे. आता तुमची स्वतःची बायोलॉजिकल क्लॉक आहे ती बिघडली आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला दिसत आहे. हे तुम्हाला कसं कळेल हे समजून घेऊया. बऱ्याच वेळा आता इंटरनेटच्या माध्यमातून आणि OTTच्या माध्यमातून बऱ्याच एंटरटेनमेंटच्या गोष्टी आपल्या घरापर्यंत येतात.
त्या बघणं चुकीचं आहे असं नाही, पण त्या रात्री बघणं हे गोष्टीचं प्रमाण वाढलं आहे. जेव्हा weekend मध्ये मूवीज किंवा वेब सिरीज रात्रभर बघितल्या जातात आणि दुसऱ्या दिवसाचे परिणाम म्हणजे डिस्कम्फर्ट वाटणं, कोणतीही गोष्ट पटकन न समजणं, ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात. दुसरं उदाहरण आहे बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्याचं. बऱ्याच जणांनी विमानातून प्रवास केलेला असेल, तर विमानातून प्रवास करताना दुसऱ्या देशाचं आणि आपल्या देशाचं टायमिंग हे वेगवेगळं असतं आणि आपण तो टायमिंगचा हे विमानाने प्रवासाने क्रॉस करून तो वेळ आपण वेगवेगळ्या टाइम झोन मध्ये जात असतो. तर तेव्हा जेटलॅग ही गोष्ट होते. जेटलॅग मध्ये बऱ्याच गोष्टी न समजणं, मूड स्विंग होणं, अ, अ, पटकन पटकन कुठल्याही गोष्टीला सामोरं न जाता येणं, डिस्कम्फर्ट होणं, या गोष्टी होतात. हे परफेक्ट उदाहरण आहे बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्याचं, की ते बिघडली तर काय होतं. अ, तिसरं उदाहरण आहे डॉक्टर्स आणि IT प्रोफेशनल, की ज्यांना बऱ्याचदा रात्री काम करावं लागतं. ज्यांचे फॉरेनचे क्लायंट असतात तर त्यांना रात्री काम करणं खूप आवश्यक असतं. तर माझ्याकडे IT प्रोफेशनल आहेत आणि त्यांच्यामध्ये कॉमन दिसून येतं की कोलेस्टेरॉल वाढला आहे, BP वाढला आहे, वजन खूप फास्ट वाढतं, PCOD खूप कॉमन IT पेशंट IT प्रोफेशनल्स मध्ये दिसून येतं. कारण काय की त्यांचं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं. हे त्यांचं मुख्य कारण असतं आणि ते त्याला पण म्हणजे पर्याय असतात. तर ते नीट समजून घेतले तर IT प्रोफेशनल आणि हे ह्या सगळ्या गोष्टीपासून पण आपण वाचू शकतो. तर बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब तुमची आहे हे समजून घेतलं आपण आता. कशी डिस्टर्ब आहे हे कळेल हे समजून घेतलं. पुढचा गोष्ट आहे की तुम्हाला लक्षात आलं जर की तुमची बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब आहे, ती दुरुस्त कशी करता येईल. तर याचं खूप सिंपल साधारण सोल्युशन आहे, निसर्गाकडे वळा. की जसे निसर्गाने तुमची सिस्टीम बनवली आहे, दिवसा झोपणं, रात्री झोपणं, दिवसा जागणं, या सिस्टीम नुसार चालायचं. आणि सुरुवातीला जर तुमची सिस्टीम डिस्टर्ब असेल तर 7 ते 10 दरम्यान 1 तास सूर्यप्रकाशात घालवणं आणि रात्री संपूर्ण अंधार म्हणजे रूम मध्ये कुठलाही छोटासाही लाईट सुरू न ठेवून अंधारात रेस्ट करणं, ह्या गोष्टी मदत करतात. आयुर्वेद यात मदत करतो. मसाज करता येतो. जेव्हा आपण केसांचा डोक्याचा सुगंधी तेलाने मसाज करतो तेव्हा शांत झोप लागायला मदत होते. जेव्हा आपण तळपायाला मसाज करतो सुगंधी तेलाने, त्याने पण झोप येण्यासाठी खूप मदत होते. झोपेच्या आधी या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर स्क्रीन 1 तास अगोदर तरी कमीत कमी बंद केला पाहिजे. कारण प्रकाशात सेन्सेशन आपल्या डोळ्यातून मेंदूपर्यंत त्याचा मेसेज जातो की तुम्ही प्रकाशात आहात. तर मग तो आपण डायरेक्टली पण डोळ्यांनी आपण स्क्रीन बघत असतो, तो प्रकाश डोळ्यात जाऊन आपला मेंदू अलर्ट अवस्थेत होऊन तो झोपू नये यासाठी प्रयत्न करतो. तर स्क्रीन या बंद झाल्या पाहिजे. झोपण्याची आणि उठण्याची वेळ फिक्स करावी. हळूहळू सवय होईपर्यंत थोडा वेळ लागतो, 7 ते 15 दिवस. पण एकदा वेळ सेट झाली तर त्यावेळेस बरोबर झोप यायला लागते. त्याच्याबरोबर आयुर्वेद औषध आहे अश्वगंधा. हे झोप येण्यासाठी खूप छान मदत करतं. ज्यांना झोप येत नाही त्यांना हेल्पिंग एड म्हणून आपण अश्वगंधा वापरू शकतो. आणि एक भोपळ्याच्या बिया मार्केटमध्ये मिळतात, पंपकिन सीड्स म्हणतात त्यांना. तर त्याच्यात सगळ्या आवश्यक अशा झोपेला आवश्यक मदत करणाऱ्या ज्या घटक असतात त्यात भरपूर प्रमाणात असतात. तर ते 2 चमचे पंपकिन सीड तुम्ही रात्री झोपताना जर खाल्ले तर तुम्हाला झोप येण्यासाठी खूप मदत होऊ शकते. अ, 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 हे
संपूर्ण तुम्हाला डिस्क्राईब करून सांगितलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी मी आज ज्या मांडल्या आहेत त्या रिसर्च बेस आहे. 2017 साली या बायोलॉजिकल क्लॉकच्या रिसर्चला नोबेल प्राइज ऑफ सायन्स मिळालेला आहे. पूर्णपणे ह्या गोष्टी जो नीट अंमलात आणतो तो नक्की आजारातून निघायला त्यांना मदत होते. ज्याप्रमाणे आपण हातावर घड्याळ वापरतो आणि ते जर समजा नादुरुस्त झालं, बिघडलं, तर पुन्हा ते सेट करतो आणि पुन्हा व्यवस्थित आपल्या कामं रेग्युलर होतात. जर आपलं घड्याळ बिघडलं तर कामं पण आपली बऱ्याच वेळा बिघडायला लागतात. त्याचप्रमाणे आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते जर बिघडलं असेल, तुम्हाला लक्षात येते की ते बिघडलंय, तर ते दुरुस्त करून तुम्ही ते वेळेत करू शकता. हे खरोखर तुमच्या हातात आहे. नक्की यातून तुम्हाला निघायला मदत करते. हे बिघडल्यावर बरेच आजार होतात. ते थोडे मी परत एकदा सांगते. जर तुमचं बिघडण्याच्या स्थितीत असेल तर ते तुम्ही दुरुस्त करा. आणि बिघडले असेल तर बिघडल्यावर काय काय आजार होतात ते सांगते. हायपर टेन्शन होतं, डायबिटीज होतो. डायबिटीजचं मुख्य कारण झोप नसणं हे आहे. पीसीओडी क्रिएट होतो, त्याचं पण मुख्य कारण झोप न येणे. कॅन्सरचं पण सगळ्यात एक मेजर कारण झोप नीट न घेणं हे दिसून आलेलं आहे. डिप्रेशन, एन्झायटी ह्या गोष्टींमध्ये पण झोप न घेणं याचा खूप मोठा रोल आहे. तर शक्यता समजून घेतल्यावर त्याचं जे कारण आहे ते समजून घेतल्यावर ते कारण नाहीसे करणं हे मी आज तुम्हाला सांगितलं आहे. आय होप तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी समजल्या असतील. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचार. मॅडमने खूप छान आपल्याला आता एक स्ट्रेस फ्री लाईफ आणि चांगल्या झोपेबद्दल गाईड केलेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की त्यांना विचारू शकतात. आपल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला वेळ दिलेला आहे. पुष्पा पाटील मॅडम आहेत, त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. बोला मॅडम. हा. खूप छान झालंय, खूप छान माहिती मिळाली. मला एक शंका होती की आता अश्वगंधा सांगितलं मॅडमने की अश्वगंधा घ्यायची, पण मग अश्वगंधा घेतल्याने त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की मग आपल्याला ते रेग्युलर घ्यावं लागेल का अश्वगंधा? अ, अ, प्रश्न छान आहे. अश्वगंधाचं प्रमाण पण तुम्हाला सांगायचं आहे. अर्ध चमचा अश्वगंधा उकळून दुधासोबत घेतल्याने झोप खूप छान लागते. साईड इफेक्ट अश्वगंधेचा असा काही नसतो, पण ज्यांचं वजन खूप जास्त असतं त्यांना खूप म्हणजे 15 ते 20 दिवस घेतलं तर वजन नाही वाढत, पण खूप रेग्युलर त्यांनी अश्वगंधा घेतली तर वजन वाढू शकतं. साईड इफेक्ट बस एवढाच शक्यता असते. आणि दुसरं विचारलं त्यांनी की रेग्युलर घ्यावं लागेल का? तर हे फक्त हेल्पिंग एड आहे. जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो तेव्हा आपण तेवढ्या पुरतं जसं औषध घेतो ना, तसं आपल्याला झोप बऱ्याच वेळा खूप डिस्टर्ब झालेली असते आणि आपण वेळेत बेडवर जाऊन सगळं अंधार करून पण काही वेळा झोप येत नाही, कारण की ते क्लॉक बिघडलेलं असतं. सेट करण्यासाठी काही दिवस 5 ते 7 दिवस तुम्ही मदत म्हणून अश्वगंधेचा उपयोग करू शकता. थँक्यू, छान माहिती सांगितली. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता.
तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल मॅडमच्या गायडन्स वरती तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता, किंवा तुम्ही जर पेशंट असाल मॅडमचे आणि तुम्हाला मॅडमसाठी काही टेस्टिमोनियल द्यायचं असेल, त्यांचं कौतुक करायचं असेल, तर त्याच्यासाठी पण सेशन ओपन आहे. मॅडम, आपल्याला सिंपल काही टेक्निक्स सांगता येतील का? म्हणजे झोप चांगली येण्यासाठी किंवा लवकर लागण्यासाठी, म्हणजे स्पेसिफिकली ज्यांना नाईट मध्ये काम करायला लागतं ते काय करू शकतात असं स्लीपच्या बाबतीत? हो. माझ्याकडे बरेच IT प्रोफेशनल ऑनलाईन पेशंट म्हणून असतात. तर त्यांना आपण जेव्हा त्यांना रात्री काम करायला लागतं त्यांना कंटिन्यू स्क्रीन एक्सपोजर असतं, लाईट मध्ये ते काम करत असतात. म्हणजे त्यांचा दिवस म्हणजे लाईट हा विषय रात्री होत असतो. तर मग त्यांना जो झोपेचा पिरियड मिळतो जेव्हा ते झोपतात दिवसा, त्या पिरियड मध्ये त्यांच्या खोलीत पूर्णपणे अंधार केला गेला पाहिजे. थोडाही त्यात उजेड येऊ नये अशी सोय करावी, ज्याच्याने मेलेटोनिन सिक्रीट व्हायला मदत होते आणि त्यांची जी रिपेअरिंग प्रोसेस असते ती पण व्हायला मदत करते. पण जेव्हा त्यांची शिफ्ट चेंज होतात, जेव्हा ते दिवसा शिफ्ट चेंज करतात आणि रात्रीवर जातात, त्यावेळेस ही गोष्ट यूज करायची, पण त्यांना मेडिसिनल एड घ्यायला लागतो. तर त्या गोष्टी सुरुवातीला त्यांनी करायला लागतात, की झोप अगदीच येत नसेल तर मग मेडिसिनल एड, किंवा मग हे रात्र करणं दिवसाच्या पिरियड मध्ये व्यवस्थित, हे त्यांना खूप मदत. ओके, थँक्यू मॅडम. आणि एक म्हणजे उजेडाचा एक भाग सोडला तर आणखी काही असे फॅक्टर्स आहेत का की ज्यामुळे स्लीप डिस्टर्ब होऊ शकते? म्हणजे जसं जंक फूड झालं किंवा अजून काही अशा फॅक्टर्स कडे पेशंट्सला लक्ष देता येईल का? मसाज त्यांना आवश्यक असतो. कसं असतं की रात्री रात्री जेव्हा चुकीच्या वेळ असते की जेव्हा आपण जागरण करतो, तर शरीरातलं पित्त आणि वात दोघांवर खूप परिणाम होतो. म्हणजे तिन्ही दोषांवर ऍक्च्युली परिणाम होतो. तर त्यांनी मसाज केला, वृक्षता वाढते शरीराची, तर त्यांना त्याचा खूप फायदा होतो. आणि त्यांना मेजरली स्ट्रेस येतो, आय स्ट्रेसवर खूप त्यांना वेगळं म्हणजे आय स्ट्रेस येतो खूप. तर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये अंजन आणि गंडूश असे दोन गोष्टी सांगितल्या आहे. अंजन म्हणजे डोळ्यांमध्ये काजळ घालणं. तर मग यात जो काजळीचा भाग असतो की जे स्त्रिया यूज करतात, पण पुरुषांना तुपाचं अंजन पण खूप आय रिलॅक्सिंग असतं. तर तूप जे गाईचं तूप असतं ते घेऊन डोळ्यात भरणं, याच्याने डोळ्यांचं आरोग्य नीट राहतं आणि झोप यायला पण त्यांना मदत होते. गंडूश याचा अर्थ असतो की ऑइल पुलिंग, जे आता खूप फॉरेन मध्ये खूप फेमस आहे. खूप लोक फॉरेनची ऑइल पुलिंग वापरतात. हे आयुर्वेदात देण आहे. दिनचर्या याच्यात अंजन आणि गंडूश हे वर्णन केलेलं आहे. तर गंडूश याचा अर्थ ऑइल पुलिंग, तोंडात खोबरेल तेल घेऊन फिरवणं 2 ते 3 मिनिट, याने पण त्यांचं झोप आणि आरोग्य इम्प्रूव्ह व्हायला खूप मदत होते. ओके. रुचिरा फळे मॅडमला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. हॅलो मॅडम. मेनोपॉज मध्ये बॉडीमध्ये हीट वाढते तर त्याला काय करायचं? मेनोपॉज मेनोपॉज म्हणजे तुम्ही अगोदर जे आता स्लीप सायकल रेग्युलर करा. मेनोपॉज मध्ये खूप हार्मोनल चेंजेस होत असतात. तर स्ट्रेस ही गोष्ट मेजर फॅक्टर असते स्त्रियांमध्ये. तर थोडं झोप व्यवस्थित घेण्यासाठी प्रयत्न करायचा पहिली गोष्ट. आणि हार्मोन बॅलन्स करण्यासाठी मी सांगितलं पंपकिन सीड. तर ह्या काळात बराच न्यूट्रिशन ऍब्सॉर्प्शनचं प्रमाण कमी होतं. तर तुम्ही पंपकिन सीड खूप रेग्युलर घेतले ना मेनोपॉझल सिम्पटम्स मध्ये, त्यात न्यूट्रिशनल फॅक्टर खूप जास्त असतो. तर हार्मोन बॅलन्स आणि मेनोपॉजचे सिम्पटम्स कमी यायला खूप मदत होते. अवेलेबल असतात, तुम्ही विकत घेऊ. हो, माझ्या सासूबाईंना मेनोपॉजचा हीटचा त्रास होतोय. म्हणजे एज नुसार पंपकिन सीड खायचे आहे की नॉर्मल? एज मध्ये पंपकिन सीड चालतात. आणि जर खूप जास्त त्रास असेल तर मग आयुर्वेदिक विरेचन नावाची कन्सेप्ट असते.
ती ट्रीटमेंट घेऊ. ठीक आहे मॅडम, थँक्यू. अजून कोणाला कुठल्या समस्या असतील, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मला एक प्रश्न होता. आपण जो विषय सांगितला त्या विषयापेक्षा वेगळा प्रश्न आहे. तर माझ्या बहिणीला ना इथं वांग खूप खूप आहे, असे इथल्या भागात आणि भुवयांवर आहे, नाकावर आहे. तर त्याच्यासाठी गेले जवळजवळ 7-8 वर्षापासून आहे, पण खूप प्रयोग करून पण ते काही जात नाहीये. तर काय करू शकतो आपण? पिगमेंटेशन. पिगमेंटेशन मध्ये काही म्हणजे प्रकार असतात. डार्क असतात, काही लाईट असतात आणि काही डॉटेड असतात. तर मग डॉटेड आणि लाईट पिगमेंटेशन मध्ये मी कॉस्मेटिक बनवते. त्यात व्हिटॅमिन सी सिरम नावाचं जे प्रोडक्ट आहे ते पिगमेंटेशन जे लाईट आणि स्पॉटेड असतात ना त्याच्यावर खूप छान मदत करतं. त्याच्याने ते पिगमेंटेशन जातात व्यवस्थितपणे. पण डार्क पिगमेंटेशन असतील तर व्हिटॅमिन सी सिरम लावण्यासोबत काही आयुर्वेदिक मेडिसिन असतात हो त्यांचा उपयोग करायला लागतो. तर तुम्ही संपर्क करू शकता. हो हो, चालेल चालेल, मी सांगेन तुला. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? मॅडम, मी अक्षरा देशपांडे. हॅलो. बोला अक्षरा मॅडम, हा बोला. हा हा मॅडम, मला तुम्हाला असा क्वेश्चन होता की बऱ्याच वेळ ऐकलंय की रात्री 1 ते 3 ह्या वेळेत जेव्हा तुम्हाला अचानक जाग येते, तर ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं नसतं. तर त्याच्या मागचं मला सायंटिफिक रिझन तुमच्याकडून विचारायचं होतं तुम्हाला, की काय आहे त्याचं रिझन असं. खूप सुंदर प्रश्न आहे अक्षरा. मला एक्सपेक्टेड होता हा प्रश्न. ऍक्च्युली हा पॉइंट सुचला माझ्याने. तर जेव्हा रात्री एक जाग येते, जर जो आपली जी डीप स्लीपचा पिरियड असतो तो 10 to 2 म्हणजे 10 ते 2 हा असतो. जेव्हा कॉर्टिझोल हॉर्मोन हळूहळू कमी होतं आणि झोपेकडे जातो आपण. तर काही वेळा काय होतं की आपण खूप जास्त स्ट्रेस मध्ये असतो आणि संध्याकाळच्या वेळी तो स्ट्रेस आपण घेतला तर कॉर्टिसोल इज अ स्ट्रेस हार्मोन. त्याला म्हटलं जातं की ते हार्मोन वाढलं, स्ट्रेस वाढला की ते हार्मोन वाढतं. तर जर स्ट्रेस हार्मोन जर तुमचा जागृत झाला आणि ते तुम्हाला जागत होतं, हार्मोन याच्यासाठी जागा होतो की पूर्वीच्या काळात जेव्हा आपण हंटेड म्हणजे शिकार करायचो आणि आपण स्वतः पण शिकार व्हायचो, तर स्ट्रेस हे येणं तुम्ही शिकार होताय हा भाग असतो की भीती ही त्यासाठी आपल्या सिस्टीममध्ये तयार आहे. तर भीती झाली तर आपण झोपूच शकत नाही. तसं आजच्या काळात आपण हंटेड ओरामध्ये नाहीये, पण मग आपल्याला तो स्ट्रेस आपल्या सिस्टीम मध्ये आहे. तर तो स्ट्रेस आपण संध्याकाळी घेतला तर आपलं कॉर्टिझोल वाढतं आणि तो आपल्या झोपेवर इफेक्ट करतो. तर मग आपल्या संस्कृतीमध्ये खूप सुंदर एक संध्याकाळ हे दिलेलं आहे, रिच्युअल आहे. संध्याकाळी प्रार्थना करायची आणि पूजा वगैरे अशा गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी जर केल्या ना तर हे होत नाही रात्री 1 ते 3च्या दरम्यान जाग येणं. म्हणजे आपण त्या गोष्टीने स्ट्रेस रिड्यूस करू शकतो. मेडिटेशन पण यूज करतो. थँक्यू मॅम. संध्याकाळी हो, खूप छान समजलं. थँक्यू. मॅडम नमस्कार. सुदर्शन चालसे बोलत आहे. हॅलो बोला सर, ऐकू येतोय तुमचा आवाज, बोला. मॅडम, शरीरात जर अति पित्त तयार होत असतील तर त्यावर उपाय काय? म्हणजे तर त्याच्यासाठी म्हणजे बेसिकली आपल्याला शरीराला रिपेअर करण्यासाठी वेळ द्यायचा असतो. तर मग जेव्हा आपण तिखट आंबट पदार्थ जेव्हा खातो तर ऍसिड वाढणं म्हणजे ऍसिडिटी
तर मग ऍक्टिव्ह होणाऱ्या गोष्टी न घेणं ही पहिली स्टेज असते. दुसरी गोष्ट त्यांची एक्स्ट्रा ऍसिड असतं ते बाहेर काढणं. याच्यासाठी आयुर्वेदात विरेचन म्हणून उपचार असतो. तो घेतला तर तो शरीरातलं सगळं ऍसिड आपण फ्लश आउट करू शकतो. तिसरी गोष्ट परत झोपेशी आहे. की झोप नीट नाही झाली तर ऍसिड शरीरातलं वाढतं. तर मग ह्या 3 गोष्टी केल्या तर मग ते ऍसिड बॅलन्स होतं आणि नॉर्मल म्हणजे झोप व्यवस्थित घेणं, ऍसिडिटी वाढवणारे पदार्थ न घेणं, विरेचन. ओके सर, थँक्यू मॅडम. जयश्री मॅडम, माझाच एक प्रश्न आहे. उतार वयामध्ये म्हणजे जे सिनियर सिटीजन्स आहे त्यांच्यामध्ये निद्रानाशाचं थोडं प्रमाण असतं, तर त्याच्यावर तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे सिम्पटम्स तर समजा वेगवेगळे असतील, पण आपण उपायांवरतीच थोडस बोललो तर मी त्याप्रमाणे डायरेक्ट त्यांना डायव्हर्ट करते, उत्तर देऊ शकेल थोडस. हा पॉइंट पण खूप सुंदर आहे. मेलेटोनिन हार्मोन हे ग्रोथ पण करतं शरीरातले नवीन सेल्स बनवणं. तर लहान मुलांमध्ये हे जास्त असतं म्हणून लहान मुलं 18 ते 20 तास होतात म्हणजे बेबीज. त्याच्यानंतर ते हळूहळू हार्मोन कमी होतं, टक्केवारीनुसार कमी होतं. तर टीनेजर मध्ये पण हाच असतो विषय की त्यांचं जास्त असतं, त्यांना झोप जास्त येते. आणि ते जसं जसं वय वाढतं तसं हे हार्मोन कमी होत जातं. म्हणजे उतार वयामध्ये मेलेटोनिन सिक्रेशनचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे त्यांना झोपेचं प्रमाण कमी होतं. तर मग जेव्हा झोपेचं प्रमाण कमी होतं त्यांना अभ्यंग जे सुगंधी तेलाने केसांना मसाज, तळपायाला मसाज पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट पंपकिन सीड्स मध्ये खूप सगळे छान न्यूट्रियन्स आहेत की जे झोप येण्यासाठी खूप मदत करतात आणि त्यांची हार्मोनल सिस्टीम पूर्ण बंद झालेली असते उतार वयामध्ये, स्त्रियांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये पण. तर ती पण म्हणजे ह्या पंपकिन सीड्सने खूप छान मदत होते आणि झोपेसाठी पण मदत होते. तर मग रात्री डार्क मध्ये झोपणं, व्यवस्थित अंधार करून पंपकिन सीड खाणं आणि अभ्यंग तळपायाला, डोक्याला सुगंधी तेलाने, याच्याने त्यांना खूप मदत होते. आणि तरी पण जास्त त्रास असेल तर अश्वगंधा आणि काही मेडिकल एड घेऊ शकतो. ऍक्च्युली माझ्या सासूबाईंनाच थोडासा हा त्रास आहे, तर मी त्यांना हे नक्की सांगते. आज त्या जॉईन नाही होऊ शकल्या आणि त्या इथे जळगावला पण नाहीयेत. पंपकिन सीड्स तुम्ही जे सांगितलं ते म्हणजे भाजून खायच्या, म्हणजे का त्याची पूड करून दुधात मिक्स करून, की कसं करायचं ते? कच्च्या चू करायचे, व्यवस्थित चावून 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 खायच्या कच्च्याच. ओके, बर, मी सांगते त्यांना तसं. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? खूप छान गाईड करतायत जयश्री मॅडम. कोणाचे काही प्रश्न असतील झोपेबद्दल तर नक्की विचारू शकता. हॅलो मॅडम, आवाज येतोय? हो, बोला स्वाती मॅडम. हे कुठे उपलब्ध होतील या पंपकिन सीड्स आपल्याला? मार्केटमध्ये सगळीकडे मिळतात. नवजीवन मध्ये मिळतात मॅडम. नवजीवन ड्रायफ्रूट सेक्शन मध्ये तुम्हाला, ड्रायफ्रूट शेल्फ मध्ये नवजीवनला तर आहेतच, पण कुठे तुम्हाला अवेलेबल होतील. ओके, चालेल. आमच्या सासूबाईंसाठी पण हा प्रयोग करून पाहू आता नक्की. तुम्ही खूप छान माहिती दिली मॅडम. अजून काही प्रश्न आहेत? नाही तर मग आपण मीटिंग संपवूयात. किंवा कोणाला टेस्टिमोनियल द्यायचं असेल, आजच्या सेशन बद्दल काही अभिप्राय द्यायचा असेल तरी सुद्धा सेशन ओपन आहे. आजच्या सेशनचा हा पहिलाच एपिसोड आहे. हा आमचा पहिलाच प्रयत्न होता आणि तुम्ही खूप सगळ्यांनी छान सपोर्ट केलाय. एकंदरीत 40 लोक आजच्या सेशनला उपस्थित होते.
रश्मी, कॅमेरा जेवढे ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑन करून आपण फोटो घेऊया. कॅमेरा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा, म्हणजे आम्हालाही कळेल कोण कोण आलंय. रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे आपण एक स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ सगळ्यांचा. सगळ्यांचे कॅमेरे ओपन झाले की मी स्क्रीनशॉट घेते. सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे एक बिझनेस फोरम आहे आणि या बिझनेस फोरमचं ह्या वर्षाचं किंवा रादर पुढील 2 वर्षांचं हे एक मिशन आहे की आपल्या घरातील, आपल्या आजूबाजूचे, आमच्या क्लब मधले हे सगळे लोक फिट राहणं, हेल्दी राहणं हे एक्सपेक्टेड आहे. त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील हेल्थ विषयीच्या तर या अशा सेशन्स मधून आम्ही तो क्लिअर करण्यात म्हणूनच शेवटच्या रविवारी वेळ हीच असेल, वार पण हाच असेल, शेवटचा रविवार प्रत्येक महिन्याचा. आणि हे फिट SCGT या नावाने सेशन घेणार आहोत. वेगवेगळे डॉक्टर्स इथे येऊन त्यांचं विषय सादर करतील. तर या पुढील प्रत्येक रविवारी, रादर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी तुम्ही जर आलात आणि वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही जर का हा गायडन्स तुम्ही घेतला आणि तुमच्या लाभ घेता येईल. माझा आवाज येत नाहीये? माझा आवाज नाही येते का? येतोय ना? चला, थँक्यू सो मच मॅम. दिनेश थोरात बोलतोय. खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली. धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली. आज आपल्या आजच्या सेशनला सॅटरडे क्लबचे चेअरपर्सन अभिजित वाट सर, ट्रेझरर वृषाली मॅडम, डॉक्टर वृषाली छापेकर, त्यानंतर सॅटरडे क्लबच्या कोर कमिटीचे बरेच मेंबर्स, सिनियर मेंबर्स हे उपस्थित होते. याचप्रमाणे काही व्हिजिटर्स मध्ये डॉक्टर्स आहेत, वेगवेगळे प्रोफेशनल्स आज इथे उपस्थित आहेत. उद्योजक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. भुसावळ, धुळे इथून सुद्धा आज आमचे सॅटरडे क्लबचे मेंबर इथे जॉईन झालेले आहेत. मी आपल्या सर्वांचे आभार मानते. आज तुम्ही आलात, वेळात वेळ काढून पाऊण तास स्वतःच्या हेल्थसाठी, असं मी म्हणेन की तुमच्या हेल्थसाठी तुम्ही हा पाऊण तास दिलेला आहे. ऑगस्ट मधल्या शेवटच्या रविवारी आपण सर्व पुन्हा भेटूया. वेळ हीच असेल, 11 ते 12. वेगळे डॉक्टर असतील, वेगळा विषय असेल. लवकरच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. भेटूया ऑगस्ट मधल्या शेवटच्या रविवारी. धन्यवाद करते. थँक्यू सो मच. जयश्री मॅडम, निघायचं आपण. तुम्हाला काही बोलायचं असेल शेवटी तर तुम्ही बोलू शकता. सगळ्यांच्या थँक्यू. सपोर्ट आणि उपस्थितीबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सॅटरडे क्लबने मला संधी दिल्याबद्दल त्यासाठी पण धन्यवाद. चालेल, मग आपण मीटिंग संपली असं जाहीर करूयात. थँक्यू सो मच वन्स अगेन. भेटूयात ऑगस्ट मधल्या शेवटच्या रविवारी.